पक्षाचा शिवाजी दादा आढळराव पाटलांचा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज गोडेगाव पंचायत समिती गणातील सर्व कार्यकर्ते काल अगदी एका फोनवर आपण मीटिंग घेतली आणि त्यानंतर आजचा आपण हा नारळ फोडायचा कार्यक्रम ठरवला. त्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. खरं तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण प्रत्येक गावातील कार्यकर्ते इथे उपस्थित झालेलो आहोत. आपल्या गावाच्या विकासासाठी या मागील काळामध्ये 7-8 वर्षापूर्वी आपली एक चूक होऊन गेली, परंतु या पुढील काळात आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदचे उमेदवार मंगलताई हुले आणि पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय कैलासभाऊ काळे यांना निवडून द्यायचे. त्यासाठी सकाळी उठून आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावागावात घराघरात जाऊन आपण चांगल्या पद्धतीने प्रचार करून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचे. खरं तर आपल्या प्रत्येक गावामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून असतील, विवेकदादा वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून असेल, शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या माध्यमातून असेल आणि या अगोदर या जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केलेले आदरणीय कैलासभाऊ काळे असतील, यांनी जी विकास कामाची घोडदौड या केलेली आहे त्या कामं आपल्याला सांगायची आहेत. पुढून अजिबात कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे हे आपल्याला ज्ञात आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जास्त फोकस जो करायचा आहे तो विकासाच्या जोरावर करायचा आहे. आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी जे जे काम केलेलं आहे, मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या सर्व प्रकारच्या सुविधा आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये झालेल्या आहेत. म्हणूनच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपल्याला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचे. यानंतर तुम्ही सर्वजण अगदी थोड्या वेळात उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि तसेच आज संध्याकाळी आपल्या ज्या ज्या गावामध्ये ज्या बूथमध्ये आपण सर्वांनी प्रचार करायचा आहे त्याच पद्धतीने गोडेगाव परिसरातील कार्यकर्त्यांनी आपण प्रचार करण्यासाठी आज सायंकाळी या 5:30 वाजता पळष्ट या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचे. कोणाला फोन करायची गरज लागली नाही पाहिजे अशीच मी कार्यकर्त्यांना विनंती करतो. आणि फॉर्म भरायच्या वेळेला सुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचे. आणि या पुढील काळातही तुम्ही सर्वांनी 15 दिवस आपल्या हातामध्ये आहे, सर्वांनी प्रचार करून आपल्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील यांचे हात बळकट करायचे. धन्यवाद. माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा इकडे बघा इकडे